अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे। मात्र आता लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचं सांगितलं। वयाच्या मर्यादेत देखील वाढ करण्यात आली आहे। त्याशिवाय उत्पन्नाची अटही शिथिल करण्यात आली आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दर महिने 1,500 रुपये दिले जाणार आहेत। तसेच यासाठी पात्र अपात्रेचे निकष लावण्यात आले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 7 बदल करण्यात आले आहेत। पाहूयात हे बदल। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं, म्हणजेच की डोमेसाइल सर्टिफिकेट कंपल्सरी करण्यात आलं होतं। मात्र आता अनेक महिला लाभार्थींकडे हे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे त्याऐवजी महिला 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र या योजनेसाठी ग्राह्य धरलं जाणार आहे। तसेच पूर्वी या योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाकडे एकत्रित 5 एकर जमीन असल्यास या महिलेला लाडकी बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलं होतं। मात्र यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे। आता ज्या शेतकरी कुटुंबाच्या एकत्रित नावावर 5 एकर जमीन असणार आहे अशा देखील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहे। तसेच नवीन प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयामधून या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे वयोगट जो पूर्वी 21 ते 60 वर्ष करण्यात आला होता तो आता 21 ते 65 वर्ष करण्यात आलेला आहे। म्हणजेच लाभ घेण्याची वयोमर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे। ज्या महिलेचा जन्म परराज्यात झाला अशा महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर अशा वेळेस त्यांना त्यांच्या पतीचा जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र असल्यास या देखील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरलं जाणार आहे। ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे, म्हणजेच की 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे आणि काही कारणामुळे महिलांकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर अशा महिला त्यांच्या कुटुंबांचे असणारे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दाखवून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे। म्हणजेच की आता उत्पन्नाचं प्रमाणपत्र देखील याला लागणार नाही। योजनेच्या पूर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाहित, विधवा, घटस्फोटित याच महिला पात्र होत्या। म्हणजेच की कुमारिका असल्यास या योजनेचा लाभ देण्यात येणार नव्हता। मात्र आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या नवीन शासन निर्णयामध्ये सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। या योजनेसाठी सुरुवातीला दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 एवढ्या फक्त 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती। मात्र ही मुदत आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्व पात्र महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहे। अर्ज उशिरा जरी केला तरी देखील तुम्हाला जुलै महिन्यापासूनच महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे। ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशा कुटुंबातील महिला देखील पात्र ठरणार आहेत। आता पाहणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेतल्या नवीन शासन निर्णयानुसार अपात्र असलेल्या महिला कोणत्या असणार आहे। ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत अशा कुटुंबातील महिला देखील अपात्र ठरणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित अथवा कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे अशा देखील महिला अपात्र ठरणार आहे। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल अशा देखील महिला अपात्र ठरणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार अथवा आमदार आहेत किंवा कुठल्याही बोर्डाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालक आहे अशा देखील महिला अपात्र ठरणार आहेत। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर असल्यास अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहे। राज्य सरकारद्वारे यंदाच्या अधिवेशनामध्ये जाहीर केलेली सर्वात महत्त्वाची ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे आणि याचबद्दलची ही महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका। नमस्कार।